बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6ला मिळाले बाई फायनली त्यांचे 5 फायनलिस्ट. तर मी तुम्हाला आधीच खबर दिली होती का रेवा एविक्ट झाली आहे. खूप जणांनी खोटी न्यूज आहे, पण मला वाटतं एपिसोड टेलिकास्ट झाल्यावर समजलं असेल एंडला. तर आज होता एपिसोड नंबर 94. तसं मी मगाशी सांगितलं, मला यार काल खरंच पॉईंट्स मांडता नाही आले. घसा खूप खराब आहे. इवन आता थोडासा ठीक आहे, पण घसा जाम आहे माझा यार, सॉरी हां. पण म्हणून ते जास्त बोलता येत नाही आणि सगळे असे पॉईंट्स जे आत्ता वेळ आहे खरंच पॉईंट्स मांडायची, तर ते मांडता येत नाही. मी खूप डिसअपॉइंट आहे याच्यामुळे. पण ठीक आहे, मला जितकं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करते. नरेटिव्ह सेट केले जात आहे आता घरामध्ये सध्या. तन्वी, राकेश विशाल अनुश्रीबद्दल बोलत आहे, त्यांच्या गेमबद्दल बोलत आहे, आणि इकडे विशाल अनुश्री तन्वीबद्दल बोलत आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला घरामध्ये दिसत आहेत ऑलरेडी. काल तुम्हाला आठवत असेल का एपिसोडचा एंड काल ते वाद झाला. विशालनी चिडून येणार ते सगळे गळ्यात टाकलं होतं. मीच वाळवी होतो, मग मीच गोगलगाय ते पोटात पायते नाही का म्हणी होत्या. आणि मग त्याच्यानंतर ते काय आलं, आरजे श्रुती होती वाटतं. आरजे श्रुतीकडनं ही चूक झाली का ती ना म्हणजे यांना विचारत होती, तर तिने एक एक करून विचारायला हवं होतं, जे तिने केलं नाही. आणि तन्वी, राकेश हे सगळे बहुमत करून बिनधास्त टॅग त्यांनी लावून घेतला. परत हे या गोष्टी विशालला काही आवडलेल्या नाही आणि झपाटलेला वगैरे तो टॅग त्याला दिला, तर त्याच्यावरून तो खूप चिडला होता, जे दिसतही होतं. आणि नंतर मग ते आरजे श्रुतीला कळालं आणि मग नंतर ती इंडिव्हिज्युअली विशालला विचारलं का तुला हा टॅग कोणाकोणाला द्यायचा आहे. तरीही तो चिडेल होता आणि तो स्वतःच गळ्यात टाकत होता ज्या गोष्टी दिसत होत्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे आरजे वगैरे हे गेल्या, त्याच्यानंतर आपण बघितलं तन्वी म्हणत होती तिच्या राकेश दादाला, अरे तो विशाल सिंपती गेम खेळतोय दादा, सिंपती गेम खेळतोय. त्याचं म्हणणं का सगळं वाईट टॅग मला, म्हणजे तू सिंपती गेम खेळतोय, तुला कळतं आहे का दादा. राकेश म्हणतो हो. इवन आज राकेश मोठ्या मनाने हे पण बोलताना दिसला की यार जो चांगला खेळला आहे ना तर तो जिंकू दे. तरी पण ते तन्वीचं थोडंसं तोंड वाकडं झालेलं दिसलं आपल्याला खरोखरच. आणि तन्वी बोलते इकडे विशालबद्दल, तन्वी बोलते इकडे अनुश्रीबद्दल. अनुश्रीला इन्फ्लुएन्सर सगळे सपोर्ट करत आहे, लेट मी टेल यू. आणि कळत नाही यार तन्वीला घरात बसून ह्या गोष्टी कसं काय सुचत आहे. ती बोलली पण की आरजेच्या बोलण्यावरून वाटत होतं का इन्फ्लुएन्सरचा म्हणे बघ ना म्हणे जे आरजे येत आहे ते सर्वात आधी अनुश्रीशी बोलत आहे असं तसं. याचा अर्थ बाहेर इन्फ्लुएन्सर जे आहे ना तिला वोट्स करत आहे. बघा तिने काय डोकं लावलं, म्हणजे सांगितलं असेल तर ठीक, पण ती डोकं लावलं तिने की आणि खरोखर आज तर DP दादाने पण मागच्या एक सीझन 5चा एक्स कंटेस्टंट DP दादाने सुद्धा सपोर्ट दर्शवला आहे अनुश्रीसाठी आणि ती विनर व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगू का, आज ज्याप्रमाणे तन्वी गोष्टी म्हणजे एक नरेटिव्ह सेट करत होती, त्याने असं वाटतं आहे खरंच की यार जर डिझर्विंग कोणी म्हणजे विनर होणार असेल, आणि जसं तन्वी बोलली का 4 सीझनपासून म्हणजे मेघा धाडेनंतर कोणीही जिंकलं नाही मराठी बिग बॉसची ट्रॉफी, आणि कोणीतरी लेडी जिंकायला पाहिजे. तर मी हेच म्हणेन की यार अनुश्री जिंकायला पाहिजे. माहिती आहे काही असो, आज आहे ना तन्वीने पण कबूल केलं. तन्वी काय बोलली म्हणजे तन्वी यार तिचे पत्ते तिच्याच हाताने उघडे पाडते, या गोष्टी दिसतं इथं. हे बघा तन्वी आता एंडला इतकी फेक, म्हणजे ना ते हे जे नरेटिव्ह सेट करताय ना कदाचित त्याच्यामुळे ना ती बिथरली आहे. आणि मग तिचं ते काय म्हणतं यार असली आतून येतं आहे सगळं बाहेर, असली काय म्हणतात व्यक्तिमत्व आतून बाहेर येतं आहे. तर ती म्हणती आहे बघ ना दादा, म्हणजे लोकांना असे लोक कसं काय आवडू शकता, खोटं बोलणारा, पाठीत खंजीर खुपसणारा, महाराष्ट्र सपोर्ट कसं काय करणार यांना, म्हणजे डायरेक्ट म्हणजे
अरे अनुश्रीला तू म्हणते ना अनुश्री खोटं बोलते, ती कबूलही करते खोटं. सो ती कबूल करते, ती खोटं बोलते. सगळ्यात महत्त्वाचं ॲक्सेप्टन्स महत्त्वाचं आहे. ती ॲक्सेप्ट करते मी इंडिव्हिज्युअल आहे, ती ॲक्सेप्ट करते. मी टोळीत पण नाही, विशालमध्ये पण, म्हणजे कोणाकडेच नाही मी. तर ती या गोष्टी ॲक्सेप्ट करते. ती म्हणे मी काटाची पण नाही, मी टोळीची पण नाही. ती या गोष्टी ॲक्सेप्ट करते. सगळ्यात महत्त्वाचं अजून सांगते मी तुम्हाला. जेव्हा तन्वी असं म्हणते इथे, तन्वी असं म्हणते की बघ ना दादा, ती टोळी सोडली मग ती काटात आली. अरे तुम्हीच होते ना, ती कॅप्टन झाल्यावर नाचत गाजत तिला तुम्ही कॅप्टन्सी रूममध्ये घेऊन गेले होते. राकेश होती, तू होता. म्हणजे तुम्हाला असं वाटलं का ही आली काटामध्ये? आणि तुला या गोष्टी जाणवत होत्या की ती काटामध्ये येणार नाही, मग तरी तू तेव्हा का नाही बोलली? मग त्याच्यापेक्षा अनुश्री बरी ना. अनुश्री तोंडावर बोलून गोष्टी क्लिअर करते, गट्स आहे तिच्यात, मान्य कर हे. आणि तू एवढं म्हणते की अनुश्री जी आहे ती गेम खेळली. मग बघ बरं, इथं मग मास्टर माइंड झाली ना तन्वी, सॉरी अनुश्री. कसं माहिती का, तन्वीचं म्हणणं आहे का ती टोळी सोडून काटात आली, पण नंतर मग ती काटा सोडून परत विशाल त्यांच्यामध्ये बसायला लागली. आणि ती म्हणते मग आता पण माहिती का दादा, आता ती विशालबरोबर का बरं बसती? ती मला म्हणे जर आता विशाल एकटा पडला तर तो खूप स्ट्रॉंगेस्ट दिसेल बाहेर, जे मला दिसून नाही द्यायचे, म्हणून मी ना त्याच्याबरोबर बसणार आहे आणि मी त्याला अजून डाऊन करणार आहे. तर मी हेच म्हणाल, जर हा अनुश्रीचा गेम असेल आणि जर अनुश्री असं करत तर मी म्हणाल वा क्या बात आहे अनुश्री. मग तन्वी मास्टर माइंड खरंच विशालच्या बरोबरीने मी आता इथं अनुश्रीला पण धरेल. माहिती आहे का, मी हे म्हणेल का विशालपेक्षाही जास्त मास्टर माइंड. बघा ना, म्हणजे ती विशालला यामुळे एकटं पडू देत नाही का सगळी सिंपती जाईल त्याच्याकडं लोकांची, आणि विनर व्हायसाठी एक प्रबळ दावेदार मिळेल. त्याच्यामुळे मी हेच म्हणेल की अनुश्रीला खरंच डोकं आहे या गेमचं. आणि जसा विशाल मास्टर माइंड आहे ना, अनुश्री पण आहे बाई मास्टर माइंड, सिरियसली आहे. म्हणजे ती जर या काटाबरोबर खेळली, म्हणजे ती तन्वीबरोबर बी खेळली, ती इकडं विशालबरोबर बी खेळती आहे, तर मास्टर माइंड कोण झाली इथं? अनुश्री माने. सो शी डिझर्व इन टॉप 5, शी डिझर्व इन टॉप 3. सो लेट सी, बघूया कोण होतं. यार ज्याप्रमाणे यांना सेफ केलं त्याचप्रमाणे हे फिनालेचे नंबर तर नाही येणार बाहेर एक 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 एक. म्हणजे 5 नंबरला दीपाली बाहेर येईल. हे समजा 5 जण इमॅजिन करा, सोफ्यावर बसले मस्त ते डिझायनर कपडे वगैरे घालून. रितेश सर बाहेरून बोलत आहे, फिनाले चालू आहे. दीपाली तुम्ही 5 नंबरवर येत आहे, नंतर विशाल तुम्ही 4 नंबरवर येत आहे, अनुश्री नंबर 3वर येत आहे, राकेश नंबर 2वर येत आहे, आणि नंबर 1वर आहे द वन अँड ओनली तनुश्री. देऊन टाका ट्रॉफी. तर याच अनुश्री बोलली का मी, सॉरी तन्वी आज अनुश्रीच यार तोंडात, काय माहिती काय झालं. तर तन्वी देऊन टाका ट्रॉफी तन्वीला. तर पण लेट सी. तुम्हाला सांगू का, हे जे शेवटचे 15 दिवस आहे ना, मला असं वाटतं आहे का तन्वीने नाही तर तिकीट टू फिनाले जिंकून तिच्या पायावर कुऱ्हाड मारली. कारण बाहेर इतके गोष्टी येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर अनुश्री ते बिग बॉसच्या बड्डेच्या सोहळ्यामध्ये तिला एक्सपोज केलं, ही फेक आहे, ॲक्टिंग करते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, बरोबर. तेव्हापासून बिथरली पोरगी, बिथरली, कळत नाही मी काय करू काय नाही. बिथरली पोरगी पूर्णपणे, कळत नाही काटा टीमला कसं टिकवू मी, राकेश दादाला काय बोलू का, मी दीपाली ताईला काय बोलू. बिथरून गेली आतून. आणि मग येणार या गोष्टी ना, मग तिला वाटतं हे नरेटिव्ह सेट करतात तर मी पण नरेटिव्ह सेट करणार, हे माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलतात, ॲक्टिंग करते बोलतात, तर मी पण बोलणार. आणि मेन म्हणजे मला इतकं हसू आलं, बापरे. जेव्हा तन्वी बोलली, मग जेव्हा राकेश बोलला, बघूया मे द बेस्ट पर्सन विन, आणि जो चांगला गेम खेळलेला असावा तोच विन व्हावा गेममध्ये. तर तन्वी म्हणते, पण दादा ॲक्टिंग करणारा विनर कसं काय होऊ शकतो? तन्वीच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर मी लिहिणं सोडलं, 5 मिनटं हसतच बसले होते माहिती. म्हणजे तन्वी बोलली बघा ना, ॲक्टिंग करणारा एक फेक व्यक्ती विनर कसं काय होऊ शकतो? खोटं बोलणारा व्यक्ती विनर कसा काय होऊ शकतो? अनुश्री जर खोटं बोलते
तर तन्वी मॅडम खोटं बोलल्या होत्या. हा जो आपल्याला क्लिप दाखवली होती भाऊच्या धक्क्यावर, जिथं तन्वी मॅडम बोलल्या होत्या की ते पीठ वगैरे मी चोरून इकडं तिकडं ते ठेवलं नाही, जर मी ठेवलं असेल तर मी हे करेन, मी ते करेन, मी खोटं बोलतच नाही, मग मी घराबाहेरच जाईल मी खोटं बोलली असेल तर, मग मी ट्रॉफीज घेणार नाही, हे सगळं बोलली होती तन्वी कोलते. आणि नंतर जेव्हा क्लिप पाहिली तेव्हा तोंडावर पडली, तिचं खोटं समोर आलं. मला वाटते मग तेव्हाच अनुश्री आणि विशालने जरा हे पॉईंट आऊट करून उचलून धरायला होतं. काय भारी यार, तेव्हा तर रुचिता पण होती यार. मला असं वाटते तेव्हा हिचं खोटं मैदानात आलं. हेच नाही, अजून एक सांगते. प्रभूने प्राजक्ताच्या पर्समधनं पॉवर की चोरली होती. तन्वीला माहिती होतं. तन्वीने दीपालीला कोपच्यात घेऊन सांगितलं बी, तुला माहिती का ताई, प्रभूकडे प्राजक्ताची की आपल्याला कोणाला सांगायचं नाही आहे. मग हे पण खोटं तन्वी तुम्ही बोलला होता. फक्त प्रॉब्लेम हा आहे, अनुश्री तिचं खोटं ॲक्सेप्ट करते आणि तन्वी तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही आहात. नाही मी नाहीच, बिलकुल नाही ना, मी केलेलंच नाही, इम्पॉसिबल, मी असं करणं शक्यच नाही. बिग बॉसनी सांगा मला, बिग बॉस मी असं केलं असेल तर मला आत्ताच्या आत्ता मी आत्ता हे घर सोडून, असं नाही म्हणते, मी ट्रॉफी घेणार नाही, ट्रॉफीवर मग माझा हक्क नाही, मग मी ट्रॉफी घेणार नाही, हे असं चालू असतं तन्वी कोलते मॅडमचं. मग मी ट्रॉफी घेणार, काय बी आलं का यार ट्रॉफी. अनुश्री बोलली पण, अरे म्हणजे बघ ना किती मॅनिफेस्ट करते ही, ट्रॉफी तिलाच मिळणार आहे. आणि मी बोलायला इतकी घाबरते माहिती का, की मी असं बोलली का ट्रॉफी मलाच मिळणार, आणि ऐन वेळेला मला मिळाली नाही, मी किती तोंड कशी पडेल, असं अनुष्ठीचं म्हणणं आहे. मग हिला ती भीती वाटत नाही का तोंड कशी पडण्याची. मला नाही, मग राकेश दादाला मिळाली तर नाही, मग विशालला मिळाली तर नाही, मग अनुश्रीला ट्रॉफी मिळाली तर, ही भीतीच तिच्या मनात दिसत नाही आहे. ही अनुश्री बोलली होती ऑलरेडी. तर या गोष्टी घडल्या. इकडं आपल्याला विशाल हे पण म्हणताना दिसला की रेवाच्या ऐवजी ससा पाहिजे होती. का बरं माहिती का, ससाला ना यांनी ना एकदम मस्तपैकी बरोबर आहे ना अडकवलं असतं. आणि ससा जी आहे ना ती तन्वीसोबत भांडत होती. किती जण ॲग्री करताय. त्याला माहिती होतं की म्हणजे कसं आहे, त्यांचा नंबर गेम वाढला असता ससा यांच्यात असते तर. हा सगळा प्रश्न आहे. पण मी हेच म्हणेल यार, ससाला तूच बाहेर केलं विशाल, बट ठीक आहे चला गेम आहे. पण यार इथं रेवा कावर राहिली, तर ती काटाबरोबर होती. तुला वाटत असेल विशाल की इथं संस्कृती राहिली असती ना, म्हणणं ना, बिलकुल नाही. इथं रेवा तन्वीची असिस्टंट का प्रभू 2.0 व्हर्जन घेऊन आली होती. येस, म्हणून ती इथपर्यंत होती. मला आहे ना म्हणजे ना राकेशमध्ये जो स्पोर्ट्समनशिप दिसला, अजून एक गोष्ट, तो तन्वीमध्ये नाही दिसला यार. म्हणजे विशाल सेफ झाल्यावर राकेशने हात मिळवणी केली आणि राकेशने फिनालेत एंट्री केल्यावर विशालने जाऊन त्याला हक केलं. दीपालीने पण कॉंग्रॅच्युलेट केलं, ठीक आहे. अनुश्रीला पण म्हणजे त्याने केलं राकेशने कॉंग्रॅच्युलेट, आणि अनुश्रीने पण राकेशला केलं. पण अनुश्री सेफ झाल्यावर तन्वी कोलतेचा चेहरा बघितला का तुम्ही, कसा झाला होता तो. अनुश्री आणि विशाल सेफ झाल्यावर तेव्हा ही बोलली पण होती का खोटेपणा, धक्के देणारे लोक घरातच राहिले आणि माझ्या मनातला खरा माणूस झाला. हे रेवाला जाताना बोलली ती एविक्शनच्या वेळेस. ते हे कितपत योग्य वाटतं यार तुम्हाला. अनुश्री बोलली पण अरे हे काय यार, ती चालली आहे 2 शब्द प्रेमाचे चांगले बोलायचे, तर इथंही पण गेम, तर असं बोलली इथं. तर इथं मला तन्वी त्याने थोडा स्पोर्ट्समनशिप नाही दिसला. इवन तिचं तोंड उतरलं होतं ना, तिने विशाल अनुश्री कोणालाच कॉंग्रॅच्युलेट नाही केलं. तन्वीला अनुश्री खटकायला लागली जेव्हापासून अनुश्रीने तिला बुरी तरह एक्सपोज केले यार पूर्णपणे.
इकडं तन्वी राकेशला अनुश्रीबद्दल फेक बोलली आहे. जसं मी बोलली की टोळी सोडती मग काटात इकडे, म्हणजे जसं तन्वी बोलली, हा पॉईंट मी मगाच घेतला तुमच्यासमोर की तन्वीने या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या का? प्रभूंनी चोरी केली किंवा काय? सांगा मला, या गोष्टी केल्या की ॲक्सेप्ट? एकंदरीत आजच्या एपिसोडमध्ये ह्या बऱ्याच गोष्टी ज्या आहे ना त्या घडलेल्या आहेत. तर इकडं मग अनुश्री आपल्याला हे पण बोलताना दिसली का सगळे बाई भारी प्लेयर आहे, आडवाडवं तन्वीला किंवा मग राकेशला. म्हणजे राकेशला यांना बोलत होती, म्हणजे त्यांच्या तोंडावर नाही, यांच्याबद्दल बोलत होती अनुश्री की सगळे भारी प्लेयर आहे. हे विशालबरोबर कॉन्व्हर्सेशन किचनमध्ये चाललं होतं तिचं. नंतर तन्वी इकडं राकेशला बोलली की विशाल ना विशाल एकटं पाडून आहे ना गेम, आपण विशालला एकटं पाडून गेम नाही अप करायचा, असं अनुश्री बोलली होती. जसं मी बोलली का बघितलं की ती खेळते, तर मी तर बोलली मग अनुश्री मास्टर माइंड आहे यार, ती विशालबरोबर बी खेळते, तन्वीबरोबर बी खेळली इकडे. सो नंतर इकडं विशाल अनुश्रीला म्हणतो, यार फन टास्कसुद्धा आहे ना हे फंडसारखं घेत नाही, त्याच्यामध्ये पण ग्रुप आणता, काटा ग्रुप टोळी ग्रुप, काटा ग्रुप टोळी ग्रुप असं आणता, असं एकंदरीत विशालचं म्हणणं दिसलं इथं. नंतर मीच एक काटा आहे तिचा रस्त्यातला ट्रॉफीसाठी. सॉरी, विशाल असा इथं अनुश्रीला बोलला आहे की तिच्यासाठी रस्त्यातला काटा जो आहे ना तो मीच आहे. मग इकडं RJ टिया आलेली घरामध्ये आणि विशालला बाई ते ब्लाइंड फोल्ड बांधलं आणि मग काय कमरेवर घालता वगैरे असं काहीतरी टास्क विचारत होते की काय आहे, कोडं सोडवायचं इथं. पण काय तुमच्या बॉडीचे पोर्स त्याचा आस्वाद घेता खायची गोष्ट आहे, तर इथं आंबा ओळखलं पण ते नंतर निघालं लिंबू. हो, त्याच्यानंतर मग तन्वी आली. तन्वीला बाई तन्वी आल्या बोलली, ताई माई अक्का माझ्या प्रॉडक्टवर मारा शिक्का वगैरे असं काहीतरी बोलली आणि घरात यूज होतं म्हणे. तर घरात यूज होतं पण ओळखलं नाही कोणी. आणि मग नंतर झाडू असं आलं समोर. अनुश्रीचंही भारी होतं. चिंटूचा रंग कोणता आहे? काळा. चिंटू, त्याला पेंट करू शकता, तो गोरा पण होईल. मग विशाल म्हणतो, बाई चिंटू पडतो का? अनुश्री म्हणते, हो तो धडपडतो पण. मग RJ म्हणते, बाई प्रत्येकाला असतो, प्रत्येकाकडे असतो तो. आणि डॉक्टर पण चेकिंग वगैरे करतात. आणि नंतर मग तो निघाला दात. हो, दात निघायचे. नंतर इकडं आग लावणारी मी असं घेऊन आली टास्क. म्हणजे मग तन्वीला विचारलं, तू म्यूट कोणाला करशील? तन्वीला विचारण्यात आलं, तू म्यूट कोणाला करशील? तन्वी बोलली, मी विशालला म्यूट करेल, कारण तो खूप निगेटिव्ह बोलतो आहे घरामध्ये. मला म्हणतो मुलींबद्दल मागून तो काही पण बोलतो आणि तोंडावर गोड बोलतो आणि मुलींच्याबद्दल मागून खूप बॅड स्टेटमेंट पास करतो, असं तिचं म्हणणं आहे. म्हणजे तो चांगलं बोलत नाही बा असं. विशाल म्हणतोय, मी कोणत्याही मुलीला पाठवून काहीही बोललेलो नाही, असं बोलतो विशाल. मग नंतर विशालला विचारला, तू कोणाला म्यूट करशील? तर तो म्हणतो, मी तन्वीला म्यूट करेल. तिला समोरच्याला खाली खेचून वरती चढायचं आहे आणि एवढं घाणेरडं बोलायचं नाही, महाराष्ट्र बघतोय, असं बोलला डायरेक्ट तो. म्हणजे तन्वीला जे ना समोरच्याला खाली पाडून स्वतः वरती उठायचं आहे. पण तो विशाल म्हणतो, नाही पण मी तसा नाही, मी सगळ्यांना घेऊन बरोबर जाणार, माझं असं आहे. मग या गोष्टी दिसत आहे ना यार, नाही का? मग नंतर नंबर 3वर आली अनुश्री. अनुश्रीच्या मते, बाई सर्वात लूपवर कोण आहे? तर अनुश्री म्हणते का सर्वात लूपमध्ये तन्वी आहे. हे फुल तन्वीला टार्गेट करते बाई, विशाल आणि अनुश्री मिळून. आणि मग ती तन्वी लूपवर आहे. तर तन्वी म्हणते, मला असं वाटत नाही का मी लूपवर आहे. मग नंतर दीपाली आली का कोणाला वॉल्यूम रेज करायची गरज आहे? मग दीपाली म्हणते का RBला रेज करायची गरज आहे. तर
इकडं तन्वी म्हणते की माझा आवाज एकदम खणखणीत वाजतो. माझा नाही वाजत आहे सध्या, पण तन्वीचा आवाज खणखणीत वाजतो. मग नंतर इकडं चुकीची उत्तर द्यायची आहे. बेल वाजताच कोणत्या रूममधून येतात? तर तो बेल वाजताच वॉशरूममधून येतात. मग नंतर आरजेचा प्रश्न, सकाळी उठताच कोणाचा आवाज येतो? तर ते म्हणता वेळी तन्वी कोलतेचा आवाज येतो. नंतर सकाळी कोणतं पेय पिता? तर हे म्हणताय स्प्राईट पितो, स्प्राईट. 2 ग्रुप कोणते तुमचे? मग ते म्हणताय गुलाब आणि झेंडू. मग बिग बॉस म्हणताय आता वेळ आली आहे निरोपाची. बाई बिग बॉसने केवढा लंबा खेचला हा टास्क. बापरे, खूप लंबा होता हा. पण याच्यामध्ये बहुतेक गोष्टी समजल्या. पण तन्वी हे बोलणार होतो का फापट? नाही, हे बोलणार ते फापट पसारा घेऊन जातोय आपण असं म्हणते. मग दीपालीकडं अनुश्रीला बोलली. तन्वी म्हणजे अनुश्री म्हणे का तुला कोणाचं आवडलं ग? दीपालीला. दीपाली म्हणती मला तन्वीचं आणि तुझं आवडलं, छान होतं ते, असं बोलली ती. त्याच्यानंतर इकडं लक्झरी डिनर आहे यांना. मग रेवा म्हणते आज आहे ना तिघं अनुश्रीबद्दल बोलत होते. कोण? हे जे आरजे आले ना हे सगळे अनुश्रीबद्दल बोलत होते. रेवा म्हणते. तन्वी म्हणते अगं मग कॉन्टेंट क्रिएटर आहे ती. कॉन्टेंट क्रिएटर मिलियनमध्ये फॉलोअर्स असतात त्यांचे. माझी तर काय हजारांमध्ये. ते तर कालच बोलली ती. आणि बाई यांचे तर आता काय बोलायचं, मिलियनमध्ये असतात. पण यार विशालचं अकाउंट उडालं, रुचिताचं पण अकाउंट उडालं. काय कॉपीराईट आला, काय काय माहिती काय झालं. विशालला तर यामागे खूप नुकसान आहे बाई. आय एम सॉरी, विशालला यामध्ये नुकसान आहे. कारण वोट अपील करू नाही शकत तो, बऱ्याच गोष्टी अजून. तर नंतर तन्वी म्हणते कॉन्टेंट क्रिएटर आहे मिलियनमध्ये आणि ना हे इन्फ्लुएन्सर एकमेकांना सपोर्ट करता. याचाच अर्थ सगळे इन्फ्लुएन्सर अनुश्रीला बाहेर खूप वोट करत असेल. बाई घाबरली बाई तन्वी, बिथरली अजून जास्त. आरजे येऊन गेल्यावर अजून बाई ती एकदमच लूपमध्ये गेली एकदम. आणि वोटिंग पण धपाधप होते म्हणे. आपलं काही खरं नाही. हे भगवान, तन्वी म्हणती मी तर मध्येच अडकले. माझे तर हजारांमध्ये फॉलोअर्स आहे. मी ना कॉन्टेंट क्रिएटर आहे ना काही आहे मी. तिचे मिलियनमध्ये फॉलोअर्स आहे. मी काही नाही आहे असं म्हणते ती. राकेश म्हणतोय विनर हा कोणी असो डिझर्विंग होते, ॲक्टिंग करणार नसते. तर मी अशी होते ॲक्टिंग. हो, ॲक्टिंग करणारा नसतो बरोबर असं म्हणतोय. राकेश तो विनर ना काट्याचाच झाला पाहिजे इथं म्हणतोय. आणि यांनी ना आपल्या मागं बोलून सर्व निगेटिव्ह बोलले हे आपल्याबद्दल. हे नरेटिव्ह सेटअप करताय आपल्याबद्दल. तर मी बोलते बघ दादा, आता ना उद्यापासून मी पण चालू करते यांच्याबद्दल फेक नरेटिव्ह असं बोलते. मग इकडं सकाळ झाली, यांचा डान्स झाला, मस्त डान्स वगैरे झाला. आणि मग विशाल इकडं अजगरची स्टोरी सांगतोय की एक अजगर होता. म्हणजे एक डिस्कवरी चॅनलवर एक माणूस होता ज्याने एका अजगराला ना लहानपणापासून मोठा केला त्या अजगराला. तर तो अजगर असा याने धरला का मग तो असा रोज असा पायावर वगैरे असा चढायचा, तो असा लांब धरायचा. तर तो पायापर्यंत यायला असा काहीसा एवढासाच अंतर बाकी होता. तर मग तो त्याच्याबरोबर व्हिडिओ वगैरे काही शूट वगैरे टाकला असेल. तर त्याला एक जण बोलला काय का तर तो तुझ्यावर प्रेम नाही करत म्हणे. तू एवढा त्याला लहानचा मोठा केला, तू याला एवढं प्रेम दाखवलं, तो प्रेम नाही करत तुझ्यावर. तो ना तुझी साईज मापतोय की ज्या वेळेस मी याला खाईल तेव्हा मला इथून इथपर्यंत म्हणजे तोंडापासून शेपटापर्यंत बरोबर झालं पाहिजे. मग तो तुझी साईज मापतोय म्हणे.
त्याच्यामुळं जेव्हा पण त्यांनी त्याचे तू असं त्या अजगराला पकडलं आणि त्या जमिनीला टेकला तो अजगर, तुझा विषय एंड, तू संपला, असं म्हणतोय का तुला ते खाऊन टाकणार असं. तर या सगळ्या गोष्टी यार आत्ता पण मी मागे ना एक बघितलं होतं, ज्यामध्ये ते कोणता तरी एक मासा नाही का, तो खूप मोठा केला होता एका त्या तिकडच्या यार बाईने. कुठलं होतं ते यार, मे बी चायनाचं होतं, कुठलं होतं काय माहिती. तर तुम्ही बघितलीच असेल ही स्टोरी कुठे ना कुठे. तर तिने ते एक मासा का काय होता त्याचा ती खेळ करायची आणि त्याला ती लहानपणापासून मोठं केलं होतं तिने. तर ते शो चालू असताना शोचे तिकीट्स वगैरे घेतले होते. आज तिथं हजारो लोक बसले होते. शो चालू असताना त्याने लाईव्ह शोमध्ये तो जो मासा होता त्याने त्याची जी मालकीण होती तिलाच खाऊन टाकलं का गिळून टाकलं, असं समथिंग काहीतरी झालं होतं. तुम्ही बघितले असेल, ते खूप झालं होतं. तर मला वाटतं मे बी त्याच स्टोरीसारखं हे काहीतरी विशाल सांगण्याचा प्रयत्न करते इथे. दीपाली म्हणती, बघ ना मग शोमध्ये हेच चालू आहे. मग दीपाली मग लगेच ती आजगरची गोष्ट मध्ये आली, पूर्ण राकेशला सांगितली नाही. मग बिग बॉसचं घर ना असंच आहे, खोटं खोटं प्रेम करा आणि मग खोटं खोटं प्रेम आल्यानंतर मग शेवटी खाऊन टाकता आपल्याला, असं तिचं म्हणणं आहे. मग विशाल म्हणतो इकडं, काटा दीपालीने बनवला आहे. काही म्हण तू, काटा दीपालीने बनवला आहे, पण रेवा काय करते, रेवा फक्त फॉलोवर आहे तन्वीची. तिच्या घरामध्ये तसा काही गेम नाही. तर घरातनं जाणं डिझर्व आहे ना, ती करते रेवा. इथं पहिलेच बोलला, इवन तन्वीनी पण प्रेडिक्शन केलं का रेवा घरातून जाऊ शकते बघा. मग इकडं दीपाली राकेशला म्हणते का तो खेळ खेळण्यासाठीच आहे, तो खोटं प्रेम म्हणजे हां, खोटं प्रेम करा आणि मग नंतर खाऊन टाका, असं ती म्हणते दीपाली राकेशला. म्हणजे बिग बॉसचं घर असंच आहे, खोटं खोटं प्रेम करा आणि शेवटी खाऊन टाका. मग इकडं अनुश्रीला भीती वाटते एलिमिनेशनची. आता मिडवीक एविक्शन ना, घाबरली अनुश्री. तन्वी म्हणते इकडं, टास्कच्या प्रेशरमध्ये ना फ्रेश राहील. अशा एका सदस्याची निवड करायची आहे ज्यांनी स्पिरिट टिकवला आहे घरामध्ये. अलोवेरासारखा बॅलन्स्ड आहे, मेन्थॉलसारखा कूल आहे म्हणे. तर अशा व्यक्तीला हे देणार आहे. तर इथं रेवाचं मत आरबीला आहे, अलोवेरासारखा बॅलन्स आहे म्हणे आरबी, असं तिचं म्हणणं आहे. नंतर इकडं विशालचं मत आहे दीपालीला की अलोवेरा सारखा बॅलन्स आहे, असं तो म्हणतोय. मग इकडं तन्वीचं मत आहे दीपालीला मेन्थॉलसारखी कूल आहे. अनुश्रीने इथं दीपालीला दिलं आहे मेन्थॉलसारखी कूल आणि फ्रेशनेस पण दिसतो तिच्या. आणि नंतर नंबर 5वर राकेशचं मत, तो म्हणतो तिघींमध्ये ती क्वालिटी दिसते, एकीला मेन्थॉल, एकीला ॲलोवेरा, अजून एकीला काय. मग नंतर म्हणे तिघींपैकी तिघी कंप्लीट करता म्हणे मला, पण माझं मत जे आहे ना मी ते दीपालीला देतो, असं तो म्हणे. आणि मग दीपालीचं मत आरबीला आलं इथं की मी घरात जेव्हा एकटी होती तेव्हा मला ऐकणारा फक्त आणि फक्त आरबी होता, बाकी कोणीही नव्हतं घरात, असं बोलली इथं दीपाली. आणि बहुमताने इथं संतूर रिफ्रेशिंग पर्सनॅलिटी अवॉर्ड जे आहे ना इथं दीपालीला मिळाले अशा पद्धतीने. आणि मग इकडं राकेश, तन्वी तुला काय वाटतं कोण जाईल. तन्वी म्हणते मला असं वाटते दादा, मला असं वाटते रेवा जाईल. कसं आहे, माझी तर इच्छा नाही का काटा टीममधनं कोणी जावं, पण मला असं वाटतंय रेवा जाईल. माझी तर इच्छा आहे अनुश्री किंवा विशाल जावा, पण काय करणार. मग इकडं राकेश दीपालीला म्हणतोय, मराठीत ते ना हा का चमकला माहिती का विशाल, इथं सांगतोय तो. काय माहिती का, त्याने लोकांचा वापर करून त्यांना घरी पाठवून दिलं. म्हणजे वासरूच होते ते बिचारे, जिथे होप दिसली तिकडं गेले. आणि हिंदीत सगळे कसं आहे रथी महारथी होती,
त्याच्यामुळं तिथे याची डाळ गळली नाही, म्हणजे डाळ शिजली नाही याची. कारण हिंदीमध्ये रथी महारथी राहता येतं, आपल्याला पण माहिती आहे. मग तिथं आहे ना याची डाळ शिजली नाही. पण हे बिग बॉस मराठी होतं, इथे काही एवढे पॉवरफुल कंटेस्टंट नव्हते, म्हणून इथं विशाल तो येण्यात चमकला आणि त्याचा गेम इतका स्ट्रॉंग दिसला, असं म्हणतोय तो. नंतर हे कॉन्व्हर्सेशन झाल्यानंतर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला एक सांगू का? पण एवढं तर नक्की आहे, काय ना बिग बॉसच्या घरात हे जे गेम खेळायला आलेले ना, त्याच्यापैकी खरंच विशालचं आहे ना, विशाल हिंदीत एवढा उभरून नाही आला, मी हेच म्हणेन. पण मराठी बिग बॉसमध्ये एवढे पॉवरफुल कंटेस्टंट 2-3 जण सोडले तर कोणी गेम खेळत नव्हतं. तुम्हाला का घरात गेम कोण खेळतं आहे? तन्वी, अनुश्री, विशाल यांच्याशिवाय कोणाचा इतका गेम स्ट्रॉंग आहे सांगा मला? नाही आहे ना. तर याच सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे ना त्यांनी बरोबर त्याच्याबरोबर घेतलं आणि मग घरी पाठवून दिलं, असं बोलतं इथं आरबी. आणि ही गोष्ट तर एकदम तंतोतंत खरी, काय हिंदीमध्ये रथी महारथी येतात. आणि खरंच हे थोडेसे ना कच्चा लिंबूच होते सगळे प्लेयर, काही म्हणजे सगळे नाही म्हणणार. यामध्ये मला संकेत पाठक जरा स्ट्रॉंग वाटला. रुचिता पण विशालच्या म्हणजे काय म्हणतात छत्रछायात खेळत होती. रुचिता जर वेगळी निघली असती ना विशालपासून, काय गेम झाला असता यार. तन्वी वगैरे सगळे उडवून टाकले असते. रुचिता वर्सेस विशाल हा जर गेम असता ना, शपथ TRP काय असते, लाजवाब असते TRP, माहिती आहे का? फक्त रुचिताने थोडासा तोंडावर थोडा कंट्रोल ठेवला असता. आणि रुचिता जशी आता तन्वी विशालपासून बाहेर पडली ना, त्यापेक्षा ती रुचिता बाहेर पडली असती ना. रुचितानी तसंच तन्वी जशी दुश्मन मानती विशालला, तसंच मानून तसंच खेळली असती ना, काय गेम झाला असता, जबरदस्त. खरं सांगते, जबर गेम झाला असता असं जर असतं तर. बिग बॉस म्हणताय आता आज गेम ओव्हर होणार आहे म्हणे. होणारच. बिग बॉसची आता इच्छा आहे की आता हे जे टॉप 6 म्हणते बिग बॉस म्हणताय, माझी तर इच्छा आहे का हेच टॉप 6 राहावे. पण करणार काय, एविक्शन तर करावं लागेल. काय झालं बिग बॉस, ठेवा की टॉप 6. मागच्या वेळेस नव्हती का टॉप 6, ठेवा की यावेळेस पण टॉप 6. पण नाही, तुम्हाला एविक्शन करायचं आहे नाही का? मग बिग बॉस म्हणताय इतिहासातले टॉप 6 म्हणजे उर्वरित फायनलिस्ट. तर 1 नंबर तन्वी फायनलिस्ट ठरले आहे. तर तन्वी तुम्ही बसून घ्या बाजूला, हा टास्क तुमच्यासाठी नाही. तर मास्टर की घराबाहेर काढणार इथे, आणि मग एक चौकोन यांना चालायचं आहे. असे चौकोन आहे समोर 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 सगळे. आणि म्हणे मिडवीक एविक्शन आहे. लगेच समोरून मुख्य प्रवेशद्वार उघडलं आहे आणि चौकोन पार करून जायचं आहे. मग इकडं नंबर 1ला बाई अनुश्री मास्टर कीवर भवितव्य आहे. नंतर राकेश एक चौकोनावर आला. नंतर रेवा आली. तुमच्यावर कोसळतंय संकट, तुम्ही 3 चौकोन डायरेक्ट पुढं जा म्हणे रेवाला. रेवा गेली. मग विशालला इकडं एक चौकोन पुढे जा. मग विशालला इकडं परत नाही, दीपालीला इकडं परत एक चौकोन पुढे जा. अनुश्री म्हणते बाई रेवा सर्वात आधी सेफ होईल. तर बिग बॉस म्हणता असं कसं म्हणू शकता अनुश्री तुम्ही, त्याचं सगळ्यात जास्त पुढे. मग ते बिग बॉस मला माहिती इथं पण ट्विस्ट फिक्स आहे, रेवा मला माहिती वाचेल असं म्हणते बाई डायरेक्ट अनुश्री. मग राकेश म्हणतो कोणी होईल त्यात काय. मग विशालला बाई RB सेफ वाटतोय, दीपालीला RB वाटतोय सेफ. मग दीपाली आणि रेवामध्ये इथं दोघी डेंजर झोनमध्ये आल्या. रेवा इकडं दीपालीला म्हणते, दीपाली परत 4 चौकोन मागे जा. मग परत मागे गेली. तन्वी म्हणते दीपाली RB सेफ वाटतं इकडं. मग रेवाला शेवटच्या चौकोनात मग बिग बॉस म्हणता 1 पाऊल पुढे, मग डायरेक्ट घराबाहेर. आता इथून ऑडियन्सने कोणाला सेफ केलं आहे. इकडं राकेश म्हणतोय मी गेम नाही खेळलो, पण मी इथं लाईफ जगलो एवढं नक्की. विशाल म्हणतो मी गेम खेळलो, मी दुश्मनी दोस्ती सगळ्या गोष्टी मनापासून केल्या इथं. मग कोण घराबाहेर जाईल. इथं राकेशला अनुश्री वाटते, रेवाला अनुश्री विशाल वाटतोय.
विशालला रेवा वाटते, दीपालीला अनुश्री आणि रेवा वाटते, आणि अनुश्रीला रेवा दीपाली वाटते. वा. तन्वी म्हणतीये, तन्वीला काय विचारलं होतं नाव, पण इथं तन्वीचं भलतं चालू आहे. तन्वी म्हणते अग्रेशनमध्ये खेळणारे, मारणारे, खोटं बोलणारे असे तर राहूच नाही बिग बॉसमध्ये, असं म्हणते. मग इकडं अनुश्री म्हणते असे कोणी नाही जगात जे खोटं बोलत नाही, चुका मान्य करतेही मी, आणि हे माझ्यात गट्स आहे. खरंही गोष्ट आहे अनुश्री. मला नाही वाटत मी जाईल, त्यात काय इतकं, असं बोलते अनुश्री. म्हणून इकडं राकेश म्हणतोय तुम्ही ना राकेशला म्हणे बिग बॉस, राकेश तुम्ही ठरले आहात दुसरे फायनलिस्ट. तन्वी को दादा आला फायनलिस्ट. रेवा डेंजर झोनमध्ये, विशाल डेंजर झोनमध्ये, दीपाली डेंजर झोनमध्ये, मग अनुश्रीला अचानक फायनलिस्ट केलं. म्हणजे राकेश नंतर अनुश्री. समजे की नाही समजे, हे असेच राहील का लाईन वोटिंग, मला असं वाटतंय. तर इकडे तन्वी जाहीर करेल चौथा फायनलिस्टचं नाव. मला लगेच कळालं इथं विशालचं नाव असेल म्हणून तन्वीला सांगितलं. मग तन्वीने जाहीर केलं विशाल, आणि तन्वीचं तोंड बघण्यासारखं होतं. मग विशालला सांगितलं तर राकेशने पण ती स्पोर्ट्समॅनशिप दाखवली बाई इथं. पण जसं आणि राकेशला जसं फायनलिस्ट बोलले ना, विशालने येऊन सगळ्यात आधी हक केलं. तुम्ही पाहिलं का नाही पाहिलं मला सांगा. पण विशालने हक केलं जाऊन पहिले, आणि इथं राकेशने पण त्याला हात मिळवणी करताना दिसला आपल्याला विशालला, जेव्हा विशाल फायनलिस्ट झाला. विशाल म्हणतोय मी डिसाईड करेल चांगला आहे की वाईट आहे, मी स्वतः डिसाईड करेल. माझ्या बाबतीत कोणी काही वक्तव्य केलेलं मला आवडणार नाही. मग इकडं बिग बॉस म्हणताय दीपाली आणि रेवा तुम्ही दोघं डेंजर झोन मध्ये आहात. मग अचानकच बिग बॉस बोलले रेवा तुमचा प्रवास आज इथेच थांबतोय. रेवा इव्हेक्ट झाली इथं. मग दीपाली बनले आहे 5व्या फायनलिस्ट, आणि मग लगेच रेवाला 1 लाखाचा चेक दिला. मग रेवाचा तो डायमंड काय तो सेटचं ते दिलं सगळं. मग विशाल म्हणतोय सो वेल प्लॅन्ड. सो वेल प्लॅन्ड. मग इकडं आपल्याला रेवा जाताना तन्वीला खूप जास्त दुःख होत होतं. का आता माझ्याबरोबर कोण बसणार, आता कोण प्रभू, आता प्रभूसारखं ऐकायला काही गरज नाही तन्वी, कळतं का तुला. तन्वी तुला गरज नाही रेवा म्हणजे सॉरी प्रभूसारखं कोणी ऐकायलाच नाही. आणि इकडं आपल्याला तन्वी जी आहे तिने तिला हक करून प्रेमाने बोलून मग पाठवायचं होतं. पण इकडं तन्वी काय बोलली रेवाला हक करून जाताना, खोटेपणा आणि धक्के मारणारेच लोक आहे ना या घरात राहिले, आणि माझ्या मनातला खरा माणूस बाहेर गेला. खूप नाराज झाली तन्वी. पण ॲक्च्युली ना एक सांगू, या गोष्टी होणारच होत्या गाईस. कारण रेवाचं एविक्शन आहे ना मला कुठंतरी ऑब्व्हियस वाटत होतं. कारण बघा ना तुम्ही, दीपालीला हे आजपर्यंत वाचवत आले, तर ते टॉप 5मध्ये घेऊनच जाणार होते. सिम्पल आहे. इवन हे प्रेडिक्शन मी आधीच केलं होतं. माझे टॉप 4 ठरलेले होते, हेच होते माझे. तन्वी, राकेश, विशाल आणि अनुश्री. मी हे टॉप 4 सांगते. मी काय आणली होती 5 नंबरला एक तर दीपाली राहील, एक तर सागर राहील, एक तर राखे राहील. बघूया कोण राहतं. पण माझी दीपालीकडं जास्त झुकाव होता आणि तो खरा ठरला की दीपालीच राहील असं वाटायचं मला. मी म्हणायची 60% मला वाटते का दीपाली राहील. तर ते तसंच झालं आहे. आणि हा होता एपिसोड नंबर 94. कसा वाटला आज. खूप नरेटिव्ह सेट झाले, इवन RJ पण आली होती. सो कसा वाटला मला हा एपिसोड तुम्ही नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आज रेवाचं एविक्शन झालं आहे आणि टॉप 5 जे ते मिळाले मेकर्सला. आता करा धडाधड वोट, आणि आपला आवडता सदस्य जिंकवा हेच म्हणेल मी. आणि करा आपल्या आवडत्या सदस्याला वोट. मग तो राकेश असो, तन्वी असो, विशाल असो, अनुश्री असो, दीपाली असो. तर तुमच्या फेवरेटला वोट करा आणि त्या ट्रॉफी. मला तर वाटतं तन्वीच ट्रॉफी उचलणारे, लिफ्ट करणारे का असं वाटतंय. तन्वी की राकेश, राकेश की तन्वी, टू मच कन्फ्युजन.
पण हेच दोघं टॉप 2ला राहणार, हे पण तितकंच सत्य. तर हा होता ओव्हरऑल आजचा 94 एपिसोडचा रिव्ह्यू. कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया उद्या. तर उद्या आपण उद्याचा एक प्रोमो बघितला आहे, ज्यामध्ये सगळे गळाभेट करताय, सगळे एक झाले, टॉप 5 मिळाले बिग बॉसला. आता बघूया उद्या काय आहे बोलण्यासारखं. तर चला, गुड नाईट. झोपा आता तुम्ही पण. शुभरात्री.